हॅलो एव्हरीवन. बघा, पहिला क्वेश्चन जो आपण डिस्कस करत आहोत त्याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये काय गिवन आहे हे डायरेक्ट लिहिलेलं आहे. काय गिवन आहे की रेट कॉन्स्टंट दिलेला आहे, इथे n=1 आहे, म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. आणि विचारलं काय आहे, टाईम विचारलेला आहे. कशासाठी टाईम विचारलेला आहे? एक रिॲक्टंट आहे जो 2 ग्रामपासून 0.2 ग्रामपर्यंत कमी होतो. तर हा कमी होण्यासाठी किती टाईम रिक्वायर आहे हे विचारलेलं आहे. मग ॲप्रोच कसा करणार क्वेश्चनला? बघा, n=1 दिलेला आहे म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. आपल्याला माहिती आहे इंटिग्रेटेड रेट लॉ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठीचं इक्वेशन आहे K=2.303 / log A0/AT. हे इक्वेशन आहे इंटिग्रेटेड इक्वेशन फर्स्ट ऑर्डरसाठी, हे माहीत आहे सर्वांना. यामध्ये टी आहे टाईम, हाच विचारलेला आहे. केची व्हॅल्यू म्हणजे रेट कॉन्स्टंट आहे, रेट कॉन्स्टंट दिलेला आहे क्वेश्चनमध्ये. ए नॉट म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. हे A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे ज्यावेळेस रिॲक्शन सुरू झाली त्यावेळेस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 2 ग्राम होता, हे 2 ग्राम. AT म्हणजे काय आहे? मग AT म्हणजे रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे रिॲक्शन ज्यावेळेस थांबली त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन 0.2 ग्राम एवढं रिमेनिंग राहिलेलं आहे, त्याला आपण AT म्हणतो. इथे केची व्हॅल्यू लिहिलेली आहे. मग A0ची व्हॅल्यू गिवन आहे आणि ATची व्हॅल्यू पण गिवन आहे, ते आपण सबस्टिट्यूट केलं आहे. आपल्याला टीची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे टाईम पाहिजे आहे. टाईम या साईडला घेतला आणि के डाऊन साईडला आलेला आहे. केची व्हॅल्यू ठेवली, त्यानंतर हे सिम्प्लिफाय केल्यानंतर log 10 येईल. log 10ची व्हॅल्यू 1 येते, त्यामुळे हा पोर्शन इथे संपला. राहिला कोण? हा. याला सिम्प्लिफिकेशन डिवायडेशन झाल्याच्या नंतर ही व्हॅल्यू उरेल आणि या व्हॅल्यूला सिम्प्लिफाय केल्याच्यानंतर फायनल आन्सर 500 सेकंद येईल. म्हणजे आपला जो रिॲक्टंट होता 2 ग्रामपासून 0.2 ग्रामपर्यंत रिड्यूस होण्यासाठी किती टाईम लागला? तर एवढा टाईम लागलेला आहे, 500 सेकंद. याच्यामध्ये आपला रिॲक्टंट रिड्यूस झालेला आहे. देअरफॉर 500 सेकंड टाईम रिक्वायर टू रिड्यूस रिॲक्टंट फ्रॉम 2 to 0.2 ग्राम. बघा, सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे? सेकंड क्वेश्चनमध्ये क्वेश्चन दिलेला आहे इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इन द रिॲक्शन लीड्स टू चेंज इन. म्हणजे काय? एखाद्या रिॲक्शनमध्ये जर आपण कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन? रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज केलं तर काय चेंज होतो? ऑप्शनमध्ये बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत, त्यामध्ये डी ऑप्शन करेक्ट आहे की कोलिजन फ्रिक्वेन्सी चेंज होते. म्हणजे काय? तर बघा, ज्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रेशन एखाद्या रिॲक्टंटमध्ये इन्क्रीज करतो त्यावेळेस नंबर ऑफ मॉलिक्यूलची संख्या जास्त होते. त्याने काय होईल? कोलिजन फ्रिक्वेन्सी ही जी आहे ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूलला. म्हणजे रिॲक्टंट मॉलिक्यूलची जर संख्या वाढली, रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करणाऱ्यांची संख्या जर वाढली तर कोलिजन फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. मग कॉन्सन्ट्रेशन वाढवल्याने काय होतं? कॉन्सन्ट्रेशन जर रिॲक्टंटचं इन्क्रीज केलं आपण तर नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूलची संख्या वाढते आणि यांची संख्या वाढली म्हणजेच कोलिजन फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. म्हणजे जर आपण कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं तर कोलिजन फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज होतो. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. बघा, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय आहे की एक रिॲक्शन दिलेली आहे A to B जाणारी, आणि या रिॲक्शनसाठी एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन दिलेली आहे. एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन म्हणजे डेल्टा Hची व्हॅल्यू दिली आहे -4.2 किलो जूल मोल इनवर्स. अँड एन्थाल्पी ऑफ ॲक्टिवेशन पण दिलेली आहे. काय विचारलं आहे? आयडेंटिफाय द करेक्ट डायग्राम. ऑप्शनमध्ये थोडेसे डायग्राम दिलेले आहेत, जसं की हे ऑप्शन्स आहेत. याच्यापैकी 2 डायग्राम घेतलेले आहेत मी. हे ऑप्शन्स आहेत, याच्यापैकी कोणती डायग्राम करेक्ट आहे असं विचारलेलं आहे. काय गिवनमध्ये काय दिलेलं आहे? तर ॲक्टिवेशन एनर्जी दिलेली आहे आणि दुसरं काय दिलेलं आहे? एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन दिलेली आहे. मग या क्वेश्चनला अप्रोच कसा करणार? बघा, सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे? एक रिॲक्शन दिलेली आहे A to B जाणारी. एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन दिली आहे
म्हणजे एन्थाल्पी कशी कॅल्क्युलेट केली जाते? एखाद्या रिॲक्शनची एन्थाल्पी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला प्रोडक्टची एन्थाल्पी मायनस एन्थाल्पी ऑफ द रिॲक्टंट लिहावा लागतो. म्हणजे एन्थाल्पी ऑफ द प्रोडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ द रिॲक्टंट. आपल्याला पूर्ण एन्थाल्पीची व्हॅल्यू दिली आहे -4.2. म्हणजे ही मायनस व्हॅल्यू, निगेटिव्ह व्हॅल्यू कधी येऊ शकते? जर आपल्या रिॲक्टंटची व्हॅल्यू जास्त असेल आणि प्रोडक्टची व्हॅल्यू कमी असेल तर आपल्याला डेल्टा एचची व्हॅल्यू आहे ही निगेटिव्हमध्ये येते. म्हणजे निगेटिव्हमध्ये येण्यासाठी आपल्याला कोणाची व्हॅल्यू जास्त असायला पाहिजे? एन्थाल्पी ऑफ द रिॲक्टंटची व्हॅल्यू जास्त असायला पाहिजे. म्हणजे डेल्टा एच कोणाचा जास्त पाहिजे? आपल्याला डेल्टा एच रिॲक्टंटचा जास्त पाहिजे. कोणापेक्षा? प्रोडक्टपेक्षा. मग आता रिॲक्शन बघू, डायग्राम बघूयात. बघा, पोटेन्शियल एनर्जी डायग्राम आहे. पोटेन्शियल एनर्जी इथे आहे, इकडे आपण काय बघत असतो? ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जीच्या रिस्पेक्टमध्ये हे लिहिलेलं आहे. मग हा रिॲक्टंट आहे, एवढी रिॲक्टंटची एनर्जी आहे. रिॲक्टंटला वर जातो रिॲक्टंट ॲक्टिवेशन एनर्जी घेऊन. हा काय बनलेला आहे? बी प्रॉडक्ट बनलेला आहे. हा जो ए आहे, ए म्हणजे रिॲक्टंट आहे. ही जी डॉटेड लाईन दिसत आहे, ही डॉटेड लाईन रिॲक्टंटची आणि ही डॉटेड लाईन प्रोडक्टची, यांच्यामधला जो डिफरन्स आहे याला आपण डेल्टा एच म्हणत असतो. म्हणजे ही आहे एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन. म्हणजे आपल्याला जी मायनस व्हॅल्यू आलेली आहे -4, ही व्हॅल्यू कधी मिळेल? जर आपल्याला रिॲक्टंटची व्हॅल्यू हाय पाहिजे आणि प्रोडक्टची व्हॅल्यू कशी पाहिजे? लो पाहिजे. मग सिम्पली आपण डायग्राममध्ये काय बघणार की रिॲक्टंट आपला वर असलेला पाहिजे आणि प्रोडक्ट कसा पाहिजे? डाऊन साईडला पाहिजे. इथे बघा सेकंड ऑप्शनमध्ये रिॲक्टंटची व्हॅल्यू आणि प्रोडक्टची व्हॅल्यू दोन्ही सेमच दिलेले आहेत, पण आपल्याला अशा नाहीत पाहिजे. रिॲक्टंटची व्हॅल्यू एन्थाल्पी रिॲक्टंटची जास्त असायला पाहिजे आणि कमी कोणाची एन्थाल्पी असायला पाहिजे? प्रोडक्टची एन्थाल्पी कमी असायला पाहिजे. त्याच वेळेस आपल्याला मायनसमध्ये म्हणजे निगेटिव्हमध्ये व्हॅल्यू येईल. इथे लिहिलेलं आहे एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट इज ग्रेटर दॅन एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट. ठीक आहे, त्यावेळेस आपल्याला कोणती व्हॅल्यू मिळेल? मायनस व्हॅल्यू मिळेल. कधी? जर रिॲक्टंटची व्हॅल्यू ही हाय असेल तर. ऑप्शन नंबर सी आहे करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय दिलेलं आहे? स्लोप दिलेला आहे, आर्हेनियस प्लॉट आहे. म्हणजे एक डायग्रामसाठी ग्राफ दिलेला आहे असं समजा. या डायग्रामवरचा स्लोप आपल्याला गिवन आहे, स्लोपची व्हॅल्यू गिवन आहे -5. तर ॲक्टिवेशन एनर्जी विचारलेली आहे. मग या क्वेश्चनला अप्रोच कसा करणार? याच्यात काय दिलेलं आहे बघा, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे n इज इक्वल टू काय असेल? 1 असेल. आर्हेनियस इक्वेशन आपल्याला माहिती आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी k इज इक्वल टू a इंटू e⁻ -EA डिवायडेड बाय RT. तर आपण याला लॉगमध्ये घेत असतो पुढे. ln ऑफ k इज इक्वल टू ln ऑफ a प्लस a एकदा ॲड केला, दुसऱ्या वेळेस कोण ॲड केला? हा पूर्ण उरलेला सेक्शन. ln ऑफ e⁻EA अपॉन RT. पुढे काय होईल? ln ऑफ a. आता हा ln आणि e जर काढला आपण तर याची व्हॅल्यू काय येऊन जाईल? -EA डिवायडेड बाय R आणि डिवायडेड बाय T आपण लिहू शकलो असतो, पण या टीचं आपल्याला काम आहे म्हणून याला साईडला ब्रॅकेटमध्ये लिहिलं 1/T. मग आपण याला कम्पेअर केलं कशासोबत? y इज इक्वल टू mx प्लस c सोबत. मग या इथे हा y ॲक्सिस आहे, 1/T कोण झाला? x ॲक्सिस. मग हे कशावरून ठरवलं की ln ऑफ k हा y ॲक्सिस आहे? तर आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. हे पहा, हा ln ऑफ k जो आहे वर्सेस ग्राफ कोणाचा आहे? 1/T. म्हणजे हा y ॲक्सिस असतो आणि वर्सेसच्या नंतर लिहिला जाणारा काय लिहितो आपण? x ॲक्सिस. म्हणजे या ग्राफमध्ये ln ऑफ k हा कोण झाला? y ॲक्सिस. 1/T कोण झाला? x ॲक्सिस. इक्वेशन काय आहे आपलं? y इज इक्वल टू mx प्लस c. म्हणजे एक्सची व्हॅल्यू सापडली आपल्याला 1/T. याच्या साईडला कोण आहे? m आहे. m म्हणजे स्लोप असतो. स्लोप किती आहे? -EA अपॉन RT. बस एवढ्याचाच यूज आहे आपल्याला, म्हणून स्लोप घेतला आपण. काय घेतला बघा, स्लोपचं इक्वेशन दिलेलं आहे. हा ग्राफ, या ग्राफसाठी हे इथे स्लोप कोण आहे?
एम इज इक्वल टू मायनस ई ए अपॉन आर टी, मायनस ई ए अपॉन आर टी हे श्लोक इथे घेतला आपण. मग या यमची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे क्वेश्चनमध्ये, -5 × 10⁻³ इज इक्वल टू ई ए डिवायडेड बाय आर. क्वेश्चनमध्ये विचारलं काय आहे, ॲक्टिवेशन एनर्जी काढा. आता हा जो ई ए आहे, ई ए म्हणजेच ॲक्टिवेशन एनर्जी आहे. आरची व्हॅल्यू आपल्याला गिवन असते किंवा आपल्याला माहिती असायला पाहिजे 8.314. मग यांच्या व्हॅल्यू ठेवल्या, ई एची व्हॅल्यू काढली, या साईडला घेतली आपण, का कॅल्क्युलेट करायची आहे आपल्याला, आणि हे दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये इथे लिहिले. त्यानंतर फायनल आन्सर आपल्याला 41.57 × 10⁻³ आलं. हे आन्सर जूलमध्ये आलेलं आहे. आपल्याला जर किलो जूलमध्ये पाहिजे असेल 10⁻³ कॅन्सल करा, 41.57 फायनल आन्सर आलेला आहे. काय निघेल, ॲक्टिवेशन एनर्जी. म्हणजे काय केलं आपण बघा, हे इक्वेशन दिलं होतं, याच्यासाठी स्लोप काढला. स्लोप किती निघाला आपल्याला, स्लोपची व्हॅल्यू आली -E A अपॉन आर टी, ती ठेवली इथे. स्लोप म्हणजेच एम असतो इक्वेशनमध्ये, एम इज इक्वल टू -E A अपॉन आर टी. स्लोपची व्हॅल्यू दिली होती, ॲक्टिवेशन एनर्जी काढायची होती, आरची व्हॅल्यू पण गिवन असते. याच्यावरून काय कॅल्क्युलेट केलं आपण, ॲक्टिवेशन एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एन इज इक्वल टू 1 मीन्स फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. रिॲक्शन दिलेली आहे ए टू बी. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन एवढं दिलेलं आहे, विच बिकम, हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनपासून इथपर्यंत चेंज झालेलं आहे. कुठपर्यंत चेंज झालेलं आहे, या मोलारपर्यंत. किती मिनिटात झालेलं आहे, 5 मिनिट्स. व्हॉट इज द रेट कॉन्स्टंट ऑफ के, रेट कॉन्स्टंट विचारलेला आहे, म्हणजे के विचारलेला आहे. मग अप्रोच कसं करणार, एन इज इक्वल टू 1 माहिती आहे, म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग A0 अपॉन AT. ते इक्वेशन पाठ आहे सर्वांना. A0 म्हणजे काय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. क्वेश्चनमध्ये गिवन आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलार, आणि AT म्हणजेच कोण, रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन, किंवा याला अजून काय म्हणतो आपण, कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाईम टी. हे दोन्हींची व्हॅल्यू दिलेली आहे. A0 आणि ATची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली. टाईम पण दिलेला आहे त्यांनी 5 मिनिट्स म्हणून, 5 मिनिट्स इथे. आणि सगळ्यात सिम्पल आहे, काय काढायचं आहे, के काढायचं आहे. मग हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर ही व्हॅल्यू आपल्याला 100 येईल. लॉग 100ची आन्सर काय असतं, 2. लॉग 100 2 येतो, म्हणजे याला आपण 2ने मल्टिप्लाय केला. 2ने मल्टिप्लाय केल्याच्यानंतर फायनल आन्सर के इज इक्वल टू काय येईल आपल्याला, 0.9212. काय कॅल्क्युलेट केलं आपण इथे, रेट कॉन्स्टंट काय दिलेला होता, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाईम टी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रिॲक्शन ज्याचा रेट लॉ दिलेला आहे ते. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जर आपण ट्रिपल टाइम्स केलं आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवलं, तर इनिशियल रेट ऑफ रिॲक्शनवर काय फरक पडतो हे विचारलेलं आहे. मग काय करणार, रेट लॉ दिलेला आहे आपल्याला, रेट लॉ लिहिला आपण इथे. त्यानंतर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कितीने चेंज केलं, ट्रिपल केलेलं आहे, म्हणजे एचं कॉन्सन्ट्रेशन 3 टाइम्स करा आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवा, मग नवीन रेट मिळेल आपल्याला. मग न्यू रेट काय येईल, मग एचं कॉन्सन्ट्रेशन 3 टाइम्स केलं आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवलं, 3चा स्क्वेअर 9 आला. बाकी इक्वेशन ॲज इट इज लिहिलेलं आहे, के इंटू ए स्क्वेअर इंटू बी. न्यू रेट लॉ काय आला मग, की इनिशियल रेट जो आहे तो इन्क्रीज झाला आपल्याला. किती टाइम्स इन्क्रीज झाला, बाय फॅक्टर 9. म्हणजे आपल्याला काय केलेलं आहे, जो रेट लॉ लिहिलेला आहे, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन 3 टाइम्स केले त्याचं 3 टाइम्स करा, ज्याचं कॉन्स्टंट ठेवलं त्याचं कॉन्स्टंट ठेवा. जो न्यू रेट येईल तो न्यू रेट इन्क्रीज होईल कितीने, बाय फॅक्टर 9 किंवा 9 टाइम्स असं म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, असर्शन अँड रिझन टाईप क्वेश्चन आहे. असर्शन एमध्ये काय म्हटलं आहे, की रिॲक्शन कॅन हॅव 0 ॲक्टिवेशन एनर्जी. पहिली गोष्ट, रिॲक्शन विदाऊट ॲक्टिवेशन एनर्जीची होत नाही, पण हे स्टेटमेंट आहे फर्स्ट. रिझन काय आहे बघा, मिनिमम एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब बाय द रिॲक्टंट मॉलिक्यूल, सो
द एनर्जी इक्वल टू द थ्रेशोल्ड व्हॅल्यू इज कॉल्ड ॲक्टिवेशन एनर्जी. ॲक्टिवेशन एनर्जीची राईट डेफिनेशन आहे. काय म्हणते ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे काय असतं की एखाद्या रिॲक्टंटला थ्रेशोल्ड एनर्जीपर्यंत पोहोचण्यासाठी जी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लागते ती मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी तो ॲब्झॉर्ब करतो आणि त्याच ॲब्झॉर्ब केलेल्या एनर्जीला आपण काय म्हणत असतो, ॲक्टिवेशन एनर्जी. करेक्ट डेफिनेशन आहे. म्हणजे इथे काय सांगू आपण, ए जे स्टेटमेंट आहे हे फॉल्स आहे, कारण इथे ॲक्टिवेशन एनर्जी 0 आहे असं म्हटले. कोणत्याही रिॲक्शनची ॲक्टिवेशन एनर्जी 0 कधीच नसते. म्हणजे ए इज अ फॉल्स अँड बी इज अ करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ग्राफ दिलेला आहे, अरेनियस इक्वेशन ln ऑफ के वर्सेस 1/t. याआधी पण आपण पाहिला होता, पण त्या क्वेश्चनमध्ये स्लोपची व्हॅल्यू दिली होती आणि ॲक्टिवेशन एनर्जी काढायला विचारली होती. इथे हा ग्राफ प्लॉट करायला सांगितलेला आहे. ग्राफ काय आहे, ln ऑफ के वर्सेस 1/t. याचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे, अरेनियस इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. के इज इक्वल टू ए इंटू e⁻a/RT. मग या केलाच ln सबस्टिट्यूट केला आपण. ln ऑफ के इज इक्वल टू ln ऑफ ए प्लस ln e⁻a/RT. आता हा ln आणि ई काढला, आपल्याला हे इक्वेशन मिळालं. यामध्ये लास्ट एक्झाम्पलमध्येच मी एक्सप्लेन केलेलं आहे की हा एक्स ॲक्सिस झाला आणि ॲक्सिसच्या शेजारचा यम झाला म्हणजे स्लोप झाला. स्लोप कोण आला, -e/RT. ln ऑफ के हा वाय ॲक्सिस आहे आणि हा एक्स ॲक्सिस आहे. 2 ॲक्सिस दिले जातात, बाकीचे आपल्याला ओळखावे लागतात. कोण दिले जाईल, वाय ॲक्सिस दिलेला असेल क्वेश्चनमध्ये आणि एक्स ॲक्सिस पण क्वेश्चनमध्ये दिलेला असतो. एक्स ॲक्सिसच्या शेजारचा स्लोप आहे. मग बघा ग्राफ कसा प्लॉट करणार. ln ऑफ के वर्सेस 1/t दिलेला आहे, म्हणजे ln ऑफ के वाय ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिसवर ln ऑफ के लिहिला. 1/t एक्स ॲक्सिसवर लिहिला. मग इथे बघा इंटरसेप्टची व्हॅल्यू ए आली आहे, 0 नाही इंटरसेप्ट, म्हणजे कुठून तरी सुरुवात करावी लागेल या वाय ॲक्सिसवरनं. आणि स्लोप जो आहे तो आपला निगेटिव्ह आला आहे, म्हणून आपल्याला ही स्ट्रेट लाईन डाऊनवर्डला लिहावी लागते. हा आहे त्याचा ग्राफ. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. लास्ट क्वेश्चन बघा. रेट ऑफ रिॲक्शन क्वाड्रॅपल्स 4 टाइम्स झाला. रेट ऑफ रिॲक्शन क्वाड्रॅपल्स केला आपण. व्हेन टेम्परेचर चेंजेस फ्रॉम 27 to 57 कॅल्क्युलेट द ॲक्टिवेशन एनर्जी. काय विचारलं आहे, ॲक्टिवेशन एनर्जी कॅल्क्युलेट करायला विचारली आहे. काय म्हणून, ज्यावेळेस त्यांनी टेम्परेचर 27 डिग्रीपासून 57 डिग्रीपर्यंत घेऊन गेले त्यावेळेस रेट क्वाड्रॅपल्स झाला, 4 टाइम्स झाला. त्यावेळेस ॲक्टिवेशन एनर्जी काढा. ॲक्टिवेशन एनर्जीसाठीचा फॉर्म्युला आपण इथे लिहिला, ln ऑफ K2 / K1 इज इक्वल टू EA/R आणि हा समोरचा. मग गिवन काय आहे, रेट क्वाड्रॅपल्स झाला. रेट म्हणजेच K2 आणि K1 हे रेटवरच डिपेंड असतात. म्हणजे याची व्हॅल्यू 4 टाइम्स घेतली आपण, या दोघांच्या जागी 4 लिहिला. हा बघा 4 लिहिला. EA/R आणि हे समोरची व्हॅल्यू. इथे काय दिलेलं आहे, T1 आणि T2 दिलेलं आहे, म्हणजे 2 टेम्परेचर आहेत. आपल्याला क्वेश्चनमध्ये 2 टेम्परेचर दिली आहे, पण लक्षात ठेवा टेम्परेचर 27 डिग्रीमध्ये दिलेलं आहे, म्हणजे डिग्री सेल्सिअसमध्ये दिला आहे. जो कमीवाला आहे तो T1 असेल, जो जास्तवाला आहे तो T2 असेल टेम्परेचर. मग याला केल्विनमध्ये कन्वर्ट करा. केल्विनमध्ये कसं कन्वर्ट करणार, जेवढा डिग्री सेल्सिअस दिला आहे त्याच्यामध्ये 273.15 ॲड करा, किंवा 273 जरी ॲड केला तरी आपल्याला केल्विनमध्ये याचं कन्व्हर्जन मिळेल. म्हणजे 27 डिग्रीमध्ये 273 ॲड करा आणि 57मध्ये 273 ॲड करा. 27मध्ये 273 ॲड केला की आपल्याला 300 आणि याच्यामध्ये 333 मिळून जाईल. म्हणजे हे टेम्परेचर कशात घेतलं आपण, केल्विनमध्ये घेतलेलं आहे. बाकी ln ऑफ केला जर सिम्प्लिफाय केला तर याला 2.303 मल्टिप्लाय करा. log 4ची व्हॅल्यू ही असेल, म्हणजे ln ऑफ केची व्हॅल्यू आपल्याला एवढी मिळेल. इथे ln ऑफ केची व्हॅल्यू ठेवा आणि कॅल्क्युलेट काय करायचं आहे आपल्याला,
ॲक्टिवेशन एनर्जी ई ए. बघा एल ऑफ 4ची व्हॅल्यू आपण इथे ठेवली कॅल्क्युलेट करून. ई ए काढायचं आहे, ए साईडला घेतला. या दोन टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये जातील आणि ई एच्या शेजारची टर्म डिवायडेशनला जाईल. मग ई ए ॲप्रॉक्सिमेटली आपल्याला 38040 जूल मोल इन्व्हर्स एवढा मिळेल. ई ए म्हणजेच कोण? ॲक्टिवेशन एनर्जी, जी आपल्याला क्वेश्चनमध्ये कॅल्क्युलेट करायला सांगितली आहे.